नमस्कार मंडळी, वजन कमी करण्यासाठी मी या 3 गोष्टी सोडल्या। माझा अनुभव मी तुम्हाला शेअर करत आहे आणि याचा मला भरपूर फायदा झाला आहे। तुम्हालाही वजन कमी करायचं आहे तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। वजन कमी करण्यासाठी आपण नेहमी काही ना काही प्रयत्न करत असतो, पण वजन कमी का होत नाही याचं आपण मूळ कारण कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का मित्रांनो? तर हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। काही नकळत अशा गोष्टी आहेत त्या आपण खातो व आपल्या शरीरात चरबी साठवू लागते व नकळत आपलं वजन वाढू लागतं, पण याची कल्पना आपल्याला लागत देखील नाही। मग आपण बोलतो माझं वजन वाढते, पण का वाढते, कशामुळे वाढते याचा आपण विचार केला आहे का मंडळी? त्यासाठी मी माझा स्वतःचा अनुभवातून सांगणार आहे। अशा 3 गोष्टी कोणत्या सोडल्या त्याचा मला खूप फायदा झाला आहे। त्याच गोष्टी कोणत्या व त्या कशा बंद करायच्या हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। या 3 गोष्टी सोडल्या तर तुम्हाला देखील तुमच्या वजनात फरक जाणवेल। मी स्वतः केल्यात तर तुम्ही का नाही? चला तर मित्रांनो, वेळ न घालवता कोणते 3 पदार्थ ते पाहूयात। सर्वात पहिला पदार्थ साखर म्हणजेच शुगर। आपण जेव्हा वजन कमी करत असतो तेव्हा आपली चहा कॉफी मात्र सुटत नाही। हीच तर आपण चूक करतो। सर्वात पहिली, जेव्हा आपल्याला चहाची तलप येते तेव्हा दिवसातून कितीतरी वेळा आपण चहा किंवा कॉफी घेत असतो, पण तुम्हाला माहीत आहे का यामध्ये साखरेचे प्रमाण असते, तेच आपण आपल्या शरीरात चरबीच्या स्वरूपात साठवत असतो। त्यामुळे आपलं वजन वाढत असतं। त्यामुळे आपल्याला साखरेचे पदार्थ पूर्णपणे टाळायचे आहेत। म्हणजे साखर कमी गेली पोटात तर आपोआप वजन देखील वाढणार नाही। तर तुम्ही देखील चहा कॉफी बंद केली तर आपोआपच साखर बंद होईल व वजन देखील वाढणार नाही। आता दुसरा पदार्थ म्हणजेच जंक फूड। मला बाहेरचे जंक फूड खायची खूप सवय होती। बाहेरचं खाणं म्हणजेच एक्झाम्पल समोसा बर्गर पिझ्झा फ्राईज। तुम्हाला माहीत आहे का, जंक फूड्स म्हणजे मैदा असणारे पदार्थ। त्यामुळे असे पदार्थ आपण खातो त्याला पचायला खूप उशीर लागतो, परिणाम पचनक्रिया मंदावते। त्यामुळे आपल्या शरीरात चरबी साठू लागते, परिणाम वजन वाढू लागते। मी मैदा व सर्व बाहेरचे पदार्थ बंद केले, त्यामुळे पचनक्रिया सुधारू लागली व तसेच वजन देखील कमी होऊ लागले। वजन कमी करणं आपल्या हातात आहे, पण कोणत्या गोष्टी खाऊ नयेत खाव्या हे जर आपण नियम पाळले तर वजन कमी करणं अवघड नाही। तिसरं, उशिरा खाणं। मित्रांनो, आपल्या तोंडात काही ना काही टाकायची सवय आपल्याला असते, मग ती वेळ आपण पाहतच नाही, पण आपल्याला भूक लागली की आपण लगेच काही ना काही तोंडात टाकतो। मग ते रात्रीचं जेवण जरी असलं तरी मंडळी, जरा आपल्याला वजन कमी करायचं आहे तर आपल्याला शक्य असल्यास उशिरा जेवण करणं पूर्ण टाळायचं आहे। मित्रांनो, उशिरा जेवण केल्यामुळे जेवण पचायला वेळ लागतो व जेवण नीट पचले न गेल्यामुळे वजन वाढू लागतं। तर मंडळी, याच सवयी मी लावून रात्रीचं उशिरा खाणं बंद केलं। तर मंडळी, वजन कमी करायचं आहे तर आज मनावर घ्या, या 3 गोष्टी सोडा, तुम्ही तुमच्या वजनात फरक जाणवेल। तर तुम्ही देखील आजपासून हे बदल करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये कळवा। तुम्ही देखील हे चॅलेंज आजपासून स्वीकारा व मला कमेंटमध्ये कळवा। अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलशी जोडलेले राहा। ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा। माझ्या अनुभवातून मी गोष्ट शेअर केली आहे, तर तुम्ही पण नक्की करून पहा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। स्वस्त रहा, मस्त रहा, बाय बाय, टेक केअर।